नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी वळसंकर, डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे। आज आपण माझ्या एका पेशंटचा प्रश्न घेतोय की डॉक्टर आता पुढील 2 ते 3 महिने अतिशय उष्णता असणार आहे किंवा उन्हाळ्याचे महिने आहेत, तर अशामध्ये टेस्ट ट्यूब बेबी करावं की नाही। आपण बऱ्याच वेळेला बघतो की उष्णता आता खरं सांगायचं तर 35च्या पुढे टेम्परेचर ऑलरेडीच मार्च महिन्यापासून सुरू झालेलं आहे। पण आपण जेव्हा टेस्ट ट्यूब बेबी करतो तेव्हा जी इंजेक्शन्स देतो त्यामध्ये आपल्याला उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये 2 खातिरदारी घेणं गरजेचं आहे। एक म्हणजे भरपूर पाणी प्यायला पाहिजे आणि तिखट, तेलकट, चमचमीत आणि उष्ण पदार्थ जे आहे ते टाळावेत। याच्या व्यतिरिक्त आपण ज्या वेळेला टेस्ट ट्यूब बेबी करतो किंवा बाळ बनवतो त्यावेळेला लॅबोरेटरीमध्ये बाळ बनवलं जातं आणि लॅबोरेटरीचं तापमान हे वर्षभर साधारण 18 ते 20 डिग्री एवढंच असतं आणि इन्क्युबेटर म्हणजे बाळ ज्या मशीनमध्ये वाढतं कृत्रिमरित्या त्याचं तापमान कायमस्वरूपी 37 डिग्री म्हणजे आईच्या गर्भकोशाशी संलग्न असं जे तापमान आहे ते मेंटेन केलं जातं। म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ऋतूप्रमाणे टेस्ट ट्यूब बेबीमध्ये सक्सेस रेट काहीच बदलत नाही, पण पेशंटला उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून भरपूर प्रमाणात पाणी, नारळाचं पाणी, तुम्ही कोकम सरबत, लिंबू सरबत, ताक, आपण जे घरी सगळे पेय करतो जे उन्हाळ्यामध्ये उष्णता कमी करण्यासाठी फायदेशीर असतात ते सगळं भरपूर प्रमाणात घेतलं पाहिजे आणि तळलेले पदार्थ, खूप तिखट, उष्ण पदार्थ हे शक्यतोवर पेशंटनी टाळावेत। म्हणजे थोडक्यात सांगायचं तर टेस्ट ट्यूब बेबी करू नये असं काहीच कारण नाहीये। जर हे काही गोष्टी तुम्ही व्यवस्थितशीर घेतल्या तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि टेस्ट ट्यूब बेबीचा सक्सेस रेट सुद्धा कुठल्याही ऋतूमध्ये केला तरी सारखाच राहतो। धन्यवाद।